ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी समोरते। जुहू चौपाटीवर कचऱ्याचं मोठं साम्राज्य पाहायला मिळतं। 20 दिवसांनंतर देखील परिस्थिती अजूनही जैसे ते आहे। लोकशाही मराठीचा सलग 20व्या दिवशी रिअॅलिटी चेक पाहायला मिळतोय। पालिका प्रशासनानं केलेले दावे आजही फोल ठरलेत। जुहू चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य मागच्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे। आज 20वा दिवस लोकशाही मराठीकडून मागच्या 20 दिवसांपासून या गंभीर परिस्थितीचा आढावा घेतला जातोय। पालिका प्रशासनाकडून अनेक दावे करण्यात आलेत, ते सगळे आजही फोल ठरलेत। पालिका प्रशासनाकडून काल लोकशाही मराठीनं दाखवलेल्या बातमीची दखल घेत ज्या ठिकाणी कचराच नाही अशा ठिकाणाहून काही व्हिडिओ आणि फोटो मीडियावर पोस्ट केले होते। त्यानंतरही आज देखील कचऱ्याचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात जुहू चौपाटीवर पाहायला मिळते। याचाच आढावा घेतलाय लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। पाहूया। मागच्या अनेक दिवसांपासून जुहू चौपाटीवरती कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि याचीच सगळी सत्य परिस्थिती जी आहे ती लोकशाही मराठी म्हणून आम्ही दाखवत आहोत। आजचा 20 दिवस आहे आणि 20व्या दिवशी देखील आपण पाहतोय की कशा पद्धतीत प्लास्टिकच्या कचऱ्याचं साम्राज्य आजही आपल्याला पाहायला मिळतंय। मैं बीएमसी को हाथ जोड़ के रिक्वेस्ट करूंगा क्योंकि इससे बीमारी फैलने का खतरा है बहुत, और आम सिटीजन यहाँ रोज सुबह चलते हैं, हमारे ऐसे नौजवान बड़े बुजुर्ग सब चलते हैं यहाँ पे बीच के ऊपर, बीमारी फैलने का बहुत खतरा है। और ये सब कचरा जो है ये गंदगी बहुत डेंजरस है हमारे समाज के लिए। नहीं, बिल्कुल भी कोई मशीन्स कुछ नहीं दिख रहे हैं, 2-4 खाली कर्मचारी दिख रहे हैं और वो सफाई कर रहे हैं। उससे कुछ होने वाला नहीं है। ये लाखों टन कचरा है, इसको उठाना पड़ेगा जल्द से जल्द, नहीं तो बीमारी फैलने का खतरा है यहाँ पे। आज मैं पहली बार देख रहा हूँ कि इतना कचरा है। मैं देख के हैरान हूँ कि इतना कचरा यहाँ पर है, और मेरे को मेरे भाई ने बताया कि इसकी सफाई अभी हो जाएगी थोड़ी देर में। बहुत अच्छी बात है। अरे किया है, कचरा बहुत था, साफ किया है, मगर एकदम पूरा सफा नहीं। ये अपना ही गलती है, सब गटर में डालता है कचरा। अभी वो लोग भी कितना करेगा काम। देखता हूँ रात दिन लगा रहता, हम लोग की डर ही रहता है। मैडम क्या है, बीएमसी रात दिन लगा हुआ रहता, लेकिन अपने जागरूकता होना चाहिए, पब्लिक में भी होना चाहिए। जो प्लास्टिक जो फेंका जाता है सब बीएमसी में, गवर्नमेंट को वहाँ जहाँ से मैन्युफैक्चर होता है वहीं भी रोक लगाना चाहिए। मॅन पॉवर कुठे दिसते, जे रेग्युलर जे साफसफाई करतात तेच आहेत। जेसीबी तिथे उभे आहे, ह्याच्यानंतर काय माहिती नाही। आणि कचरा हा बघा कुठे साफ झालाय का। खरं तर हा कचरा नाल्यातूनच येतो ना, नाल्यामध्ये पॉवर काय ते लावलंय ना, ते तिथून का सोडला कचरा, तिथेच भरला असता तिकडे परिस्थिती मिळाली असती ना। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं पूर्णपणे अपयश आहे। सगळेच नागरिक एवढा टॅक्स भरतात, नाले सफाईचा एवढी मोठी जाहिरात केली जाते, मग काय चाललंय नक्की। आणि मुंबईत किंवा पुणे असेल किंवा मुंबईत असेल, पुण्यामध्येही पाण्याचा प्रश्न काल झालेला आहे। मी सातत्याने पुण्याच्या म्युनिसिपल कमिशनरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे। मुंबईमध्ये तीच परिस्थिती आणि कचरा, रोगराई, त्याच्यानंतर मग आजकाल बातम्या येत आहेत की कोविड सुरू झालं आहे, त्याच्यानंतर आणि रोगराई सुरू होईल। त्याला जबाबदार कोण आहे? त्याला जबाबदार फक्त आणि फक्त मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, त्यांचं प्रशासन। आणि दुर्दैव आहे की चॅनल्सवर आज बघायला मिळतंय त्याच्यात असलेला भ्रष्टाचार, हे दुर्दैवी आहे। हे पूर्णपणे अपयश आहे या सरकारचं आणि कॉर्पोरेशनचं। त्याच्यामुळे हा जो कचरा दिसतोय दुर्दैवी आहे। एवढी मोठा जनादेश म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत एक हाती सत्ता आहे त्यांची, आणि एक हाती सत्ता करताना खड्डे असतील, कचरा असेल, शिक्षण असेल, नाले सफाई असेल, सगळीकडेच भ्रष्टाचार होतोय अशा बातम्या वारंवार टीव्हीवर येतात। माझ्यासोबत खासदार सुप्रिया सुळे आहेत। ताई, खरं तर मुंबईच्या स्वच्छतेचा प्रश्न हा गंभीर बनत चाललेला आहे। मुंबईच्या जुहू चौपाटीवरती टनभर कचरा आजही पाहायला मिळतोय। लोकशाही मराठी म्हणून आम्ही मोहीम राबवत आहोत। आज 20 दिवस झाले तसाच कचरा तिथे पाहायला मिळतोय। काय सांगाल? खरं तर प्रशासनाच्याकडनं पालिका प्रशासन काम करते असं दावे केले जात आहेत, खोटे व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावरती पोस्ट करतायत, पण निश्चितच पालिका प्रशासन काय ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष करते? मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं पूर्णपणे अपयश आहे। सगळेच नागरिक एवढा टॅक्स भरतात, नाले सफाईचा एवढी मोठी जाहिरात केली जाते, मग काय चाललंय नक्की। आणि मुंबईत किंवा पुणे असेल किंवा मुंबईत असेल, पुण्यामध्येही पाण्याचा प्रश्न काल झालेला आहे। भारतीय जनता पक्षाला एवढा मोठा जनादेश मिळाला आहे, एवढे असंख्य कॉर्पोरेटर त्याचे आलेत। माझी विनंती राहील महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की एवढी सत्ता पुण्यातही तुम्हाला मिळाली आहे, मुंबईतही मिळाली आहे, पण त्याचा इम्पॅक्ट हा रस्त्यावर दिसत नाहीये। उलट मला विचाराल
तर आधीची विचाराचे पक्ष होते तेव्हा मुंबई आणि पुणे जास्त स्वच्छ होतं. पूर्णपणे अपयश आहे या सरकारचं आणि कॉर्पोरेशनचं. त्याच्यामुळे हा जो कचरा दिसतोय दुर्दैवी आहे. एवढी मोठा जनादेश म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत एक हाती सत्ता आहे त्यांची आणि एक हाती सत्ता करताना खड्डे असतील, कचरा असेल, शिक्षण असेल, नाले सफाई असेल, सगळीकडेच भ्रष्टाचार होतोय अशा बातम्या वारंवार टीव्हीवर येतात. खूप धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. जुहू चौपाटीवर काही जे लोक जिथे येतात त्यांना शहरावर जे तिथे येतात आपलं वेळ घालवण्यासाठी कुटुंबाबरोबर येतात ते काही असे असंख्य अनुभव आम्हालाही, आम्ही जुहूत राहतो म्हणून आम्हाला तिकडचा अनुभव आहे. पण महापालिका असो किंवा संबंधित यंत्रणांनी त्याच्यावर लक्ष घालावं आणि मुंबई आणि प्रत्येक चौपाटी ही स्वच्छ ठेवावी अशी नागरिक म्हणून आणि मुंबईकर म्हणून अपेक्षा आणि त्या पद्धतीचं काम आमची महापालिका निश्चित पद्धतीने करेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.